ज्याची अंडरवेअर भारी तो जेलमधला सर्वात श्रीमंत माणूस समजला जातो. जेलमध्ये एका पुरुषाला दुसरा पुरुष आवडतो ही गोष्ट अनेकांच्या दृष्टीने नवी आहे, पण ती लोकांच्या समोर घडताना मी पाहिली. त्या मजदूरला त्रास द्यायचे जेलवाले, म्हणून यांनी जेलवेलाच्या विरोधात RTI टाकायला सुरुवात केली, डिस्ट्रिक्ट जजला पत्र लिहायला सुरुवात केली. ते सगळे जेलर लोक म्हणले, साहेब पाया पडतो, तुझ्या माणसाला काय त्रास देतो ना, पत्र नको पाठवू. किंवा जेलमधनं पळण्याच्या गोष्टी कैदी कधीच कोणाला सांगत नाही, आणि त्या घंटीच्या आवाजात तो गज कापायचा. असं करत करत त्यांनी ते सगळे गज कापून 70-80% कापून रेडी ठेवले. म्हणजे तुम्हाला ती कहाणी ऐकताना असं जर वाटलं असेल की तो हिरो आहे आणि जेलर विलन आहे, तर आय थिंक मी जिंकलो. कित्येक वेळा असं होतं की जाणाऱ्या कैद्याकडे चांगले कपडे नसतात, पण झाडून सगळ्या लोकांकडनं पैसे घेतल्याशिवाय त्यातला एकही माणूस आत येत बाहेर जाऊ शकत नाही. मग तुम्हाला पुन्हा अडकवण्याची धमकी मिळते आणि ते गेटच्या आत चालते, बाहेर नाही. ही लुटकाडूट फक्त येरवडा जेलमध्ये नाही, प्रत्येक जेलमध्ये रोज जामिनावर सुटणारा कैदी अशा प्रकारे लुटला जात असतो. पण या कैद्याला विश्वास नांगरे पाटील, कृष्ण प्रकाश हे 2 IPS अधिकारी कधी विसरू शकतात. या 2 IPS अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं होतं या माणसाला पकडण्यासाठी. माझ्या समक्ष 2 कैदी आत्महत्या, 3 आत्महत्या लोक करताना वाचले. पण ती राज्यघटना भारताचं 75 वर्ष झाली तरी जेलमध्ये लागूच कधी झाली नाही. असा माझा शेवटचा दिवस माझ्या कैद्यांनी माझा मेमोरेबल केला त्या दिवशी, आणि संध्याकाळी 6 वाजता बाहेर पडलो. एक थोडा आणखी वेगळा प्रश्न असा आहे, जनरली आपल्याकडं म्हटलं जातं की अंडरवेअरची खरेदी जेव्हा वाढते तेव्हा आपली अर्थव्यवस्था अत्युच्च पातळीवर असते, आणि जेव्हा ती घटते तेव्हा देशामध्ये मंदी असते, असं एक संकेत आपल्याकडे रूढ आहे. पण आपल्या पुस्तकामध्ये जसा उल्लेख आहे अंडरवेअरचा, तो कदाचित कधीच कुणीच अशा पद्धतीनं वाचला नसेल की ज्याची अंडरवेअर जितकी महाग किंवा जितकी चांगली तो तितका जेलमध्ये श्रीमंत, किंवा त्याला तेवढ्या ट्रीटमेंट्स तशा. हे किती अंशी खरं आहे? जो तुम्ही पुस्तकात उल्लेख केलाय त्याविषयी सांगा थोडंसं. मी बंड गार्डनच्या लॉकअपला होतो, म्हणजे मला अटक झाली आहे. 4-5 दिवसानंतर बंड गार्डनच्या लॉकअपमध्ये रात्री ढेकणांमुळे झोप येत नाहीये. रात्री 1:30-2च्या सुमारास माझ्या सोबतचा एक कैदी, जो आधीच येरवडा जेलमध्ये होता, त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक करून आणलंय. तो कैदी मला समजून सांगत होता की जेलमध्ये जर म्हटलं स्वतःची इज्जत ठेवायची असेल तर म्हटलं अंडरवेअर टॉपची घालायची. म्हटलं हा काय प्रकार आहे? म्हटलं असं आहे की ज्याची अंडरवेअर भारी तो जेलमधला सर्वात श्रीमंत माणूस समजला जातो. आता मी त्यावेळेस नुकताच लॉकअपमध्ये आलोय, माझी अजिबात मानसिकता नाही की मला एकही दिवस येरवड्यात जायचं नाहीये. पण आपल्याला दिसतंय की हळूहळू आपण तिथे ढकलले जातोय, त्यामुळे या कानाने ऐकले आणि त्या कानाने सोडून दिले. आत गेल्यावर कळतं आपल्याला की मी 1 पॅन्ट आणि 2 ट्रॅक पॅन्ट घेऊन गेलो. माझी 2 ट्रॅक पॅन्ट तिथं फेकून दिल्या त्यांनी गेटवर, म्हणजे माझ्याकडे एकच पॅन्ट शिल्लक राहिली. माझी 3ऱ्या दिवशी अशी अवस्था झाली की माझी ती पॅन्ट मी धुतली आहे आणि दिवसभर मी टॉवेल गुंडाळून बसलो ती वाळेपर्यंत. ओके, अशी अवस्था जेव्हा येते लोकांची तेव्हा लक्षात येतं की अरे आपली पॅन्ट अशी फाटणार आहे. आणि आता आपले घरची जेव्हा येतील तेव्हा येतील, परवानगी मिळेल तेव्हा मिळेल, 3-4 महिन्यांनी माझ्याकडे दुसरी पॅन्ट येईल, तोपर्यंत माझ्याकडे काहीच नाही. तर मग सकाळच्या वेळी हौदावर सगळे जो काय आंघोळी करायला बसलेत, आणि ज्याची अंडरवेअर 500-1000 रुपये किमतीची, की त्या माणसाचे 4 लोक पाय चेपतात, कारण ह्याचं कारण उघडं तेवढंच पडलंय. बापरे. आणि ज्याच्या अंडरवेअरला बोकं पडलीत, सॉरी चुकीचा शब्द वापरतो चुकीच्या ठिकाणी, पण ही वस्तू, ही विदारक वस्तू येते, तो जेलमधला गरीब माणूस आहे. आणि कारण श्रीमंत असो किंवा गरीब, सगळ्यांचेच कपडे फाटलेले आतमध्ये. सगळेच जण पॅन्ट फाडून बरमुडा घालून फिरतायत. ही सगळ्यांचीच परिस्थिती आहे. अंडरवेअर मात्र टॉपची. आणि त्यामुळं असं व्हायचं की चर्चा करताना 2 कैदी मुलाखत कक्षात निघाले की 3रा माणूस ज्याची मुलाखत आली नसेल तो म्हणायचे, एक काम करणार, माझ्या घरच्यांना एक निरोप पाठवशील का, 2 अंडरवेअर पाठवायला सांगा ना, एक जॉकी पाठवायला सांगा ना. मोठे मोठे ब्रँडची नावं ऐकायचो मी आतमध्ये बसून. तर सांगायचा भाग असा आहे की आपली प्रतिष्ठा टिकून ठेवण्याची ही एक जेलची पद्धत आहे. आणि मला सांगायची गरज नाही की त्या पद्धतीचा मी एक भाग झालो. याचं कारण असं आहे की अदरवाईज आपल्याला रिस्पेक्ट मिळत नाही तेवढं.
आणखी एक थोडासा वेगळ्या अर्थानं प्रश्न आहे. कैदी एकमेकांवर हल्ला करतात, हे आपण बघितलंच, हं. ज्याची कुठं ऑन रेकॉर्ड नोंद शक्यतो होत नाही. तसंच काही सेक्शुअल असल्ट होत असतील, लैंगिक अत्याचार जेलमध्ये, असंही आपण बऱ्याचदा ऐकतो किंवा फार त्या गोष्टी बाहेर येत नाही. तर पुस्तकामध्ये गाडी नावाची एक टर्म तुम्ही वापरली आहे. तर आता गाडी आम्हाला वेगळ्या अर्थानं माहिती आहे किंवा सामान्य माणसाला गाडी म्हणजे वाहन ह्या अर्थानं माहिती आहे, पण पुस्तकामध्ये जी टर्म तुम्ही वापरली आहे गाडी, एक तर ती गाडी टर्म थोडीशी एक्सप्लेन करा, आणि हे कोणत्या पद्धतीनं कोणत्या लेव्हलवर चालतं जेलमध्ये तेही थोडंसं सांग. मी त्याला लैंगिक अत्याचार म्हणणार नाही. हे सहमतीनं निर्माण झालेले लैंगिक संबंध आहेत. ओके. आता ती सहमती प्रेमा खातर झाली आहे का एखाद्या फरसांच्या पुड्या खातर? बरं. कारण शेवटी जेलमधली करन्सी म्हणजे तुमची जिन्नस आहेत किंवा तंबाखूच्या पुडीसाठी, हा वेगळा भाग. पण बहुतेक वेळा ते सहमतीचे संबंध आहेत. ओके. जेलमध्ये पहिल्यांदाच गेलेल्या माझ्यासारख्या माणसाला, की ज्यांनी समलैंगिकता असते एवढंच ऐकलंय, ती कुठंतरी कधीतरी पडद्याआड लपलेली असते एवढं मला माहिती आहे. पण माझ्या आसपास अनेक समलैंगिक माणसं किंवा जोडपी म्हणा वावरतायत, हा अनुभव आयुष्यात पहिल्यांदाच घेतला जातो. तर ती वस्तू ती आहे का? तर आहे जेलमधली, आणि ती तुमच्या माझ्या कल्पनेपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावर आहे. मी त्याला काय भयावह वास्तवता म्हणत नाही, त्याला मी विदारक परिस्थिती म्हणत नाही. कारण असं आहे की ज्या माणसाला जेलमध्ये आत टाकायची गरजच नाही त्याला तुम्ही आत घेऊन येताय. ज्याला छोट्या कलमा अंतर्गत अटक करता येईल त्याला तुम्ही मोठं कलम लावताय. ज्याला 4 दिवसात जामीन येईल त्याला 4 महिने आत ठेवताय. हे सगळं कुणाच्या जीवावर? सामान्य माणसाच्या, जनतेच्या पैशाच्या जीवावर. अशी माणसं जी लैंगिक सुखाला पारखी झालेली आहेत, हा विषय मांडणं समाजासमोर ही सोपी गोष्ट नव्हती. मला खूप हिंमत करावी लागली, कारण शेवटी प्रश्न असा असतो की हे पुस्तक समाज नुसतं वाचणार नाही, माझे आई वडीलही वाचतील, माझी मुलंही वाचतील. त्यामुळे त्यांना काय वाटेल हा पहिला मनात प्रश्न येईल. मला असं वाटलं की समाज म्हणून या गोष्टी आणणं गरजेचं आहे. मला ती माझी जबाबदारी आहे, आणि ती गोष्ट खूप उघड आहे. आणि जेलमध्ये एका पुरुषाला दुसरा पुरुष आवडतो ही गोष्ट अनेकांच्या दृष्टीने नवी आहे, पण ती लोकांच्या समोर घडताना मी पाहिली. आणि गंमत म्हणजे अशी की मी अनेक समलैंगिक लोकांवर गप्पा मारल्यात, त्यांची मानसिकता समजून घेतली आहे. आणि काही वेळा चिकित्सक व्हायचं नाही, फक्त जसं आहे तसं समजून घ्यायचं. मग मी पुस्तक लिहिताना म्हणून मी समाजशास्त्री म्हणून नाही लिहिलं, मी जे आहे तसं मांडलं. आता ते योग्य आहे अयोग्य आहे म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जेलमध्ये एक FM रेडिओ आहे. त्या FM रेडिओवर लोक फरमाईशी टाकतात की दर बुधवार, शुक्रवार आणि रविवार 3 दिवशी फरमाईशी चालतात. मी पण फरमाईशी द्यायचो. मी इनफॅक्ट ज्या दिवशी माझा जामीन झाला त्या दिवशी मी फरमाईश टाकली होती. तुम्हाला सांगू का? सांगा. ते गाणं पुस्तकात नाहीये, ते गाणं जेलमध्ये वाजलं दुपारी. ते गाणं होतं, मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है. तर असे टाकायचे गंमत म्हणून टाक. पण मी असे प्रकार ऐकलेत की एका कैद्याला दुसरा पुरुष कैदी आवडतो तरी त्याच्यावर फरमाईश टाकली. बरं. हा, आणि आम्ही म्हणायचं कप्पाळ, म्हणजे घुंगरू पैजणाचं गावात वाजलं आणि तुझं आणि माझं लपडं काय गाजलं. हे गाणं एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर फरमाईश म्हणून टाकलंय. बरोबर. हा, तर अशा गोष्टी घडायच्या, आणि त्यामुळे लोक म्हणजे समलैंगिक संबंध ठेवायचे पण, आणि त्याबद्दल ते अधिक भावनिक पण असायचे. मी तुम्हाला गंमत सांगतो, एक त्या लैला मजनूची एक कहाणी पुस्तकामध्ये, त्यातली जी लैला आहे, हा कैदी तोही पुरुष आहे पण त्याला लैला नाव पडलंय बिचाराला. तो बाहेर गेला, मजनू आत, त्या मजनूला त्रास द्यायची जेलवाले म्हणून यांनी जेलवाल्याच्या विरोधात RTI टाकायला सुरुवात केली, पोलीस कमिशनरला पत्र लिहायला सुरुवात केली, नंतर त्यांनी डिस्ट्रिक्ट जजला पत्र लिहायला सुरुवात केली. ते सगळे जेलर लोक म्हणले, साहेब पाया पडतो, तुझ्या माणसाला काय त्रास देतो ना, पत्र नको पाठवू प्लीज. बरं. की माझा प्रियकर आतमध्ये आहे आणि तो बाहेर पण त्याला त्रास देऊ नये म्हणून हा माणूस पत्र टाकायचा. त्यामुळं ती प्रेम जे आहे हे प्रत्येक वेळेस फक्त माझ्या आणि तुझ्या गरजा भागवण्यापुरतच मर्यादित असं नाही, काही वेळेला त्याच्या पुढे जातं. हे केवळ फिजिकल गरज न राहतात, एक इमोशनल गरज. अगदी
अगदी. आणि मग असं होतं का कधी की त्या जोडीमधल्या एखाद्याचा जामीन झाला, बाहेर गेला, एक जण आतच राहिला, असं काही झाल्यानंतर काही कनेक्शन होतं का त्यांचं? आता जेल बाहेर गेल्यानंतर ते त्यांचं पुण्यात कनेक्शन राहतं की नाही सांगणं फार अवघड आहे. हम्म. पण आतमधली कनेक्शन फार स्ट्रॉंग असतात. Okay. आणि विशेषतः हे त्याच लोकांमध्ये डेव्हलप होतात जे खूप काळ जेलमध्ये राहिलेत. हो. म्हणजे अगदी असं कमी वेळा होतं की माणूस आला, 2 महिने राहिला आणि बाहेर गेला आणि समलैंगिक संबंधित अडकला. पण जो 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष असा अडकलेला आहे, तो हळूहळू त्याकडे ओढला जातो. मग त्यामध्ये हे संबंध निर्माण होतात. मग त्याला आपण असं म्हणू शकतो की बाहेरच्या जगात कदाचित तो हेट्रोसेक्शुअल असेल, पण आत गेल्यानंतर तो होमोसेक्शुअल झाला. ओके. पण तो त्या कालावधी पुरता झाला. नंतर बाहेरून पुन्हा नॉर्मल जगायला लागला. म्हणजे कदाचित 20-25 वर्षांनी तो म्हातारपणी आठवतही बसेल की मी आज जण असा होतो म्हणून. पण बाहेरच्या जगाला याची कुठलीच कल्पना नसते. जेलमध्ये काही सेलिब्रेशन्स होतात का? लाईक म्हणजे कैद्यांचे वाढदिवस अधिकृतरित्या म्हणा, अनधिकृतरित्या, किंवा एखादा नवीन कैदी आला त्याचं स्वागत, एखादा चाललाय त्याला निरोप, असं काही थोडासा लाईट माहोल किंवा सणासुदीचा थोडासा माहोल तेवढ्यापुरता होतो? खूप छान. म्हणजे जेलमध्ये मी जसे केक खाल्ले तसे बाहेर पण नाही खाल्ले. बरं. म्हणजे एखाद्या भाईचा बर्थडे असेल तर सकाळच्या वेळी केक बनवायला सुरुवात व्हायची. कॅन्टीनमध्ये केक मिळतो? नाही, कॅन्टीनमध्ये केक बनवण्यासाठी जे जिन्नस मिळतात. ओके. म्हणजे उदाहरणार्थ असं की कॅन्टीनमध्ये बिस्किटं मिळतात. हा. तर म्हणायचे बॉर्बॉन बिस्किट आणायची बरं का, महागातली बिस्किट. भाईचा बर्थडे ना, आमच्यासाठी कुठली बिस्किट सामान्य माणसासाठी तर पार्लेजी चालते. पार्लेजी. त्याला बॉर्बॉन पाहिजे. मग ते बॉर्बॉन बिस्किट काढायचं, मग त्याचा भुगा करायचा. त्याच्यानंतर चॉकलेट आणायची. चॉकलेट चॉकलेट त्याच्यामध्ये हे करण्यासाठी. नंतर जॅम आणायचे. मग तुम्ही बिस्किटाचा एक लेअर, वरती जॅमचा एक लेअर, त्यानंतर दही टाकायचं, ते दहीचा चक्का बनवायचं, त्याचे लोणी माखन करायचं, मग ते असं वरती लावायचं त्याला साखर बिकर टाकून. असं करून असे मस्त लेअरवर लेअर, आणि त्याच्यावर मस्त त्याचं नाव टाकायचं. असे एक से एक कलाकार मंडळी दिलं. आणि बरं ते केक असे छोटे छोटे नाही म्हणत, असे मोठे, म्हणजे अख्खी बराग खाईल एवढे मोठे केक बनतात. आणि मग ते केक आणि मग तुमचं व्यवस्थित काय म्हणतात त्याचं व्यवस्थित सेलिब्रेशन होतं. त्याही पेक्षा म्हणजे कॅटेगरी जशी जी मोठी होते, म्हणजे एखादा मोठा भाई असेल तर त्याच्या सगळ्या चेल्यांना बाहेर माहिती असतं की आपला बॉस कुठे आहे. आणि ज्या दिवशी त्याचा वाढदिवस असतो त्याच्या आदल्या दिवशी तर रात्री 12 वाजता, समजा तो जेल कसं दक्षिण उत्तर आहे, तर त्याचे भाई लोकचे नंबरकारी पण आत जाऊन आले असते, त्यांनाही सगळे जेलची जॉग्राफी माहिती असते. भाई समजा तिसऱ्या सर्कलला असेल, मागं असेल, तर मागच्या उत्तरेकडच्या माडी गेटच्या बाहेर रात्री फटाके वाजतात. आणि मग तो भाई आतून बघतो आणि म्हणतात बघा आपल्यासाठी हे फटाके उडवले जातात. भाई खुश. बरं. आणि आम्ही आतून बघायचो की कुठल्या बाजूला फटाके उडतायत. मग त्याच्यात आम्ही अंदाज बांधायचा आज कुणाचा कुठल्या भाईचा बर्थडे आहे म्हणून. तर त्यामुळे ते भाई का बर्थडे रात्री वाजले 12 जी गाणं आहे ती वस्तुस्थिती आहे. आणि जेवढ्या उत्कट आपण बर्थडे साजरे करतो त्या कैक पट भारी बर्थडे आतमध्ये साजरे केले जातात. आणि तुम्ही बघायचं की ज्या दिवशी भाईचा बर्थडे असतो तेव्हा भाईचे नातेवाईक येतात मुलाखतीला. आणि मुलाखतीच्या नातेवाईक येतात, नातेवाईक असे सजलेले असतात, भाई पण असा सजलेला असतो. आणि तो निघाला की कळतं की आपल्याला आज त्याची मुलाखत आली म्हणून. मला शाळे येतात सांगताना तुम्हाला की असं मस्त टिळा लावला असतो वास्तव चित्रपटातला संजय दत्त सारखा, आणि एकदम स्टाईलमध्ये निघाला असतो. एका भाईनी तर अजून कमाल केली ती बर्थडेला, त्यांनी हॉस्पिटलच मॅनेज केलं. आणि त्याच दिवशी भाई आजारी पडला ऑन पेपर. बरं. आणि भाई डायरेक्टली सरकारी गाडीतून ससून हॉस्पिटलला, समोर घडलेली घटना बरं का, तर माझ्या समोर चेहरा आहे. हा, एक दिवस सकाळी जाऊन फक्त ससूनला चेकअप करण्यासाठी, हार्टचा त्रास झाला भाईला त्या दिवशी नेमका, आणि त्यामुळे ससूनला चेकअप करण्यासाठी मग भाईचे सगळे चेले ससून हॉस्पिटलला. आईला म्हणलं बरे राव, लोकांचा हॉस्पिटल बर्थडेच्या दिवशी लोकांना अटॅक येतात राव. मग त्या दिवशी करून बर्थडे करून सेलिब्रेट करून भाईसाहेब संध्याकाळी परत येरवड्यामध्ये परत. माझा बर्थडे 2 वेळा झाला साजरा. तर पहिला बर्थडेच्या वेळेस मी खूप सायलेंट होतो, कारण काय झालं तेव्हा कोरोना नुकताच संपत आला होता आणि फारशी लोकांची माझी ओळख नव्हती. सेकंड बर्थडेच्या दिवशी माझा जामीन झाला. 19 मे 2023ला माझा जामीन झाला. आणि माझं जामिनावर नाव पुकारलं तेव्हा नाही कळलं मला सकाळी 7 वाजता निरोप आलाय. जसे जेलमध्ये इतर प्रकारे निरोप यायचे तसा माझाही सकाळी 7ला निरोप आलाय. आणि चक्क तरी अशी जाळी वाजून मला सांगितले बाहेरच्या लोकांनी की आज जामीन झाला, आज जाताय घरी म्हणून. त्यामुळे दिवसभर सगळ्यांना माहिती आहे. माझ्या जामिनाच्या दिवशी लोकांनी
बाराकीत तर आनंद साजरा केला, माझी गणेशाची आरती बिरती केली माझ्या हस्ते, सोनपापडी वाटली. जेलमध्ये सर्वात पॉप्युलर स्वीट डिश म्हणजे सोनपापडी, ज्याला टोटरे बसतात, मी खाऊ पण नाही शकत बाहेर, पण सोनपापडी टिकते. तेवढी एकच स्वीट डिश अशी आहे जी पॅक करून विकली तर 6-6 महिने टिकून राहते, आणि त्यामुळे सोनपापडी फार पॉप्युलर होती. मग साई बाराकीत पुरेल एवढे सोनपापडीचे 20 पुढे आणले मी. 2000 रुपयाला सोनपापडीला हे फक्त साठी उडवले त्या दिवशी. आणि नंतर काय झालं, दुपारी 11:30-12ला, म्हणजे काय होतं, 11 ते 3ला लॉक लावतो बाराकीला, तर मलाही लॉक लावलं होतं. शेजारीच 2 बाराक पलीकडे आफ्टर बाराक होती. कैद्यांनी काय केलं, ॲज अ ग्रॅटिट्यूड, मी ज्या ज्या कामवाल्यांना मदत करायचो त्या सगळ्या लोकांनी एक सरप्राईज प्लॅन केला असेल. काय प्लॅन असावा? संगीत जलसा होता. तो पुस्तकात लिहिला नाही, कारण मग त्यांची चौकशी झाली असती बिचाऱ्यांची. संगीत जलसा म्हणजे काय, तर जेलमधल्या विविध बाराकींमधले कामवाले कैदी किंवा ज्यांचे परिचित लोक जे खूप छान गाणं म्हणायचे. तिथे एक शिक्षा लागलेला कैदी होता, मराठी पोरगा होता, चांगला होता, अत्यंत सुंदर भावगीतं म्हणायचं. म्हणजे बघा, त्याचं गाणं चाललंय, कानडा राजा पंढरीचा गाणं चाललंय, किंवा आणखी काही भावगीतं म्हणतोय. दुपारी 3 वाजेपर्यंत आमच्याकडं मस्त शांतपणे भावगीतांचा कार्यक्रम चालला होता, मी निवांत ऐकत होतो. असा माझा शेवटचा दिवस माझ्या कैद्यांनी माझा मेमोरेबल केला त्या दिवशी, आणि संध्याकाळी 6 वाजता बाहेर पडलो. आता ब्लॅक वॉरंट नावाच्या वेब सिरीज मध्ये एक वाक्य आहे त्या ऑफिसरच्या तोंडी की त्याचा असिस्टंट त्याला म्हणतो की मला एक टाईप रायटर पाहिजे, माणूस पाहिजे टाईप करण्यासाठी, तर तो मला हायर करून द्या तुम्ही. तर तो सिनियर ऑफिसर म्हणतो की जेल में हर प्रोफेशन का आदमी मिल जाता है. हे खरं आहे. तुम्ही जे सांगितलं, गाणारे किंवा तुम्ही एका चित्रकाराचा उल्लेख केला, प्रत्येक प्रोफेशनचे माणसं तिथं मिळून जातात. हा, कारण सांगतो तुम्हाला, 2 कारणं असतील. एक तर जेलमध्ये येणारा जो वर्ग आहे तो स्किल्ड लेबर क्लासमधला खूप आहे. म्हणजे फार कमी पांढर पैसे जातात. म्हणजे आमच्यासारखी माणसं कशी, जे फक्त बसून ऐतिहासिक ज्ञान देण्यासाठी फेमस असतील, पण जेलमध्ये तो माणूस जातो जो कधी प्लंबर होता, कधी टर्नर होता, कधी इलेक्ट्रिशियन होता, कधी फिटर होता. जे डे टू डे कामांमधले लोक होते. काही लोक असेही जातात आजकाल, पांढर पेशे वर्ग, जे कम्प्युटरमधले एक्सपर्ट आहेत, जे करतात, त्यामुळे ते कामं करू शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की जेलमध्ये ना माणसाची कुठली तरी एक जीन्स ट्रिगर होतात, कारण आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काहीच काम शिल्लक राहत नाही. आणि मला माहित नाही मनुष्य प्राण्याला कुठले जीन्स दिलेत परमेश्वरांनी इव्होल्युशनच्या काळामध्ये, की आपल्याला कळतं की सर्व्हाइव्ह कसं व्हायचं. आणि त्यामुळं कुठले ना कुठले तरी जीन्स ट्रिगर होतात, आणि त्यातून आपल्याला काही ना काहीतरी ऊर्जा मिळत राहते. त्यामुळे ज्या लोकांनी कधीतरी 4थी-5वीत असताना चित्र काढली असतील, ती माणसं जेलमध्ये येऊन 6-6 तास शांतपणे गिरवत राहायची. त्याकडे भरपूर वेळ, आणि तो त्या चित्रात रममाण होऊन जायचा, गढलेला असायचा. मला जेलमध्ये सर्वात भारी गोष्ट कुठलं स्किल बघायला मिळालं असेल ते म्हणजे एम्ब्रॉयडरी स्किल. अहो, जेलमध्ये याच्यावर तुमच्या एका कन्स्ट्रक्शन साईटवर एक पातळ बाइंडिंगची तार मिळते. ती तार एका बाजूला घासून निमुळती केली जाते, दुसऱ्या बाजूला ती अशी गोल फिरवून त्याच्यावर दगडांनी ठेचून त्याची एक होल तयार केलं जातं. त्या होलमधनं जेलमध्ये फाटलेल्या स्वेटरचे धागे गुंडाळले जातात, आणि त्यातून एक एम्ब्रॉयडरी बनते. आणि हा एम्ब्रॉयडरी तो माणूस कैदी करतो ज्याने आयुष्यामध्ये कधीच एम्ब्रॉयडरी केली नाही. तर त्यामुळं मला असं वाटतं की त्या इव्होल्युशनच्या प्रक्रियेमधला जो भाग आहे, की कदाचित 5,000 वर्षापूर्वी, 10,000 वर्षापूर्वी मनुष्य प्राणी जेव्हा त्या निअँडरथल पासून वेगळा होऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये असेल, तेव्हा तो कसा वागला असेल हे पाहायचं असेल तर जेलमध्ये यावं. ओके. ते तुम्हाला सगळे गुण बघायला मिळतील, कारण वेळही असतो आणि स्वतःमध्ये तो आतमध्ये आणि अस्तित्वाची लढाई असते. हो, त्या अस्तित्वाची लढाई त्याला अशा कुठल्या ना कुठल्या तरी स्किल निर्माण करून द्यायचं जाते, त्याच्यामध्ये त्याला गुंतवत जाते त्यामध्ये. आणखी एक आता थोडा वेगळा प्रश्न असा आहे की प्रिझन ब्रेक किंवा एस्केप प्लॅन यांसारख्या सिरीज किंवा हॉलिवूड सिनेमे ज्यामध्ये दाखवलं जातं की जेल तोडणं, किंवा याच्यावर अनेक विनोद सुद्धा आहेत आपल्याकडे की कैदी जेल तोडायचा प्रयत्न करतात, तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. असं काही पॅरलली काही कैदी करत असतात, त्या तजविजीत असतात का की आपल्याला इथून निष्ठायचंय आणि आपल्याकडे हा प्लॅन आहे, किंवा ग्रुप करून किंवा 1-2 ते तसं करतात प्लॅन? जेल तोडण्याच्या गोष्टी शक्यतो, किंवा जेलमधनं पळण्याच्या गोष्टी कैदी कधीच कोणाला सांगत नाही. मला जेलमधली एक महान कहाणी माहिती आहे.
ती कहाणी होती बाळू पवार नावाच्या कैद्याची, जो 15 ऑगस्ट 2012 येरवडा जेलमधनं पळून गेला. माझ्या मते येरवडा जेलच्या इतिहासातली गेल्या 50 वर्षातली ती एकमेव घटना असावी. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच गेला पळून. करेक्ट. आणि त्याचं तुम्हाला कारण सांगतो. ते पुस्तक, त्याची कहाणी लिहायची माझ्या मनात होतं आणि मी अनेक वेळा ती कहाणी लिहून पण काढली, ती पण ती कुठल्याच स्टोरीमध्ये फिट झाली नाही म्हणून मी तेवढी काढून टाकली. हा मनुष्य लोहारकाम विभागात कार्यरत होता. यांनी आपली दिसटून जायचा प्लॅन कधीही कोणाला सांगितला नाही. लोहारकाम विभागात मध्ये काम करता करता तो कचरा टाकायला लागला आणि कचरा टाकण्यासाठी त्याला त्याच्या बाराकीच्या बाहेर जायची परवानगी होती. जेव्हा तो कचरा टाकायला जायचा त्या सुरुवातीला कचरा इथं टाकायचा, मग इथला कचरा साठला की थोडा ढिगारा झाला की अजून लांब टाकायचा, असं करत करत तो कचरा टाकायला अगदी सीमेच्या भिंतीपर्यंत जायला लागला. तेव्हा त्याने बघितलं सीमा भिंत 20 फूट उंचीची होती आणि त्याच्या पलीकडे आणखी एक 20 फूट उंचीची सीमा भिंत होती. म्हणजे 20 फूट चढायचं, 20 फूट उतरायचं, पुन्हा 20 फूट चढायचं, पुन्हा उतरायचं, तेव्हा जेल बाहेर जाता येईल. हे जेव्हा डोक्यात यायला लागलं तेव्हा डोक्यात एक शातीर कल्पना आली. त्यांनी काय करायचं, तो टेबल बनवण्यासाठी एक पाईप वापरलं जायचे. ते जे पाईप होते ते गज पाईप, ते 2 फुटाचा पाईप कापायचा आणि त्या पाईपच्या वरती एक रिवेट मारायसाठी, खाली एक रिवेट मारण्यासाठी होल टाकायचो. असा एवढाच तुकडा तयार करायचा. तो हा तुकडा आठवडाभर चालायचा करण्यासाठी, कारण त्याला प्रत्येक सगळ्यांना दिसला नाही पाहिजे ना. तर मध्ये जेव्हा कोणी नसेल तेवढा तुकडा करायचा आणि हा तुकडा असा सहज भिंतीच्या पलीकडे फेकून द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी कचरा टाकायला निघायचं की तो कचरा तुकडा शोधायचा एका पिशवीत नेऊन ठेवायचा. असं करत करत 20 फुटासाठी 9 उभे म्हणजे 18 फूट आणि शेवटचा एक असा आकड्यासारखा असा एक पीस तयार केला आणि जेवढे त्यांनी पलीकडे नेऊन फेकले. त्यासाठी त्याला रिवेट तयार करून, त्याला स्क्रू तयार करून ठेवले होते त्यांनी. ते स्क्रू पण टाकले आणि ते असं गोळा करून ठेवले. बरं, त्याला तिथून आता बाराकीच्या बाहेर पडायचंय. त्या बाहेर पडण्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांनी एक अशी जागा निवडली जी खिडकीच्या खालीच होती आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की मला खिडकीच्या खाली झोपायला द्या म्हणून. त्या खिडकीला गज होते. त्यानंतर त्यांनी अशी बतावणी केली की मला देवाची पूजा करायची आवड आहे, तुम्हाला त्रास होतो म्हणून मी आता त्या खिडकीला तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून एक असा तिरका एक असा कपडा बांधणार आहे की ज्यामुळे मी तुम्हाला दिसणार नाही आणि माझी पूजा करीन. मग रात्री 8 वाजता ज्या सगळे कैदी झोपायचे त्या भाऊ घंटी घेऊन पूजा करायचा आणि त्या घंटीच्या आवाजात तो गज कापायचा. असं करत करत त्यांनी ते सगळे गज कापून 70-80% कापून रेडी ठेवले होते. ते कधीच कोणाला कळलं नाही. 15 ऑगस्ट 2012 टोटल बंदी होती, सुट्टीचा दिवस. सगळे कर्मचारी घरी गेले दुपारी 2 वाजता यांना लॉक करून आणि दुपारी 2 नंतर 4-5 नंतर कैदी लोक बसून टाइमपास करून थोडे लवकर झोपायला गेले. त्यानंतर भाऊनी उरलेला गज कापला, धक्का मारला, मागं जाऊन ती सगळे तुकड्याची पिशवी उचलली आणि नागपूर चाळीच्याकडे निघाला, पश्चिमेच्या दरवाजाकडं. आणि तिथं जाऊन त्यांनी नागपूर चाळलाच का, कारण नागपूर चाळला दोन्ही भिंतीमधलं अंतर कमी आहे ते पण त्यांनी बघून ठेवलं होतं. आणि तिथं त्यांनी हे रिवेटचे तुकडे जोडले, 9 दुने 18 फूट झाले. आकडा टाकला, सिंगल शिडी होती त्यामध्ये. मी एक गोष्ट सांगायची, त्याला आडव्या थोडी त्यांनी हे पण मारले होते, वेल्ड पण मारले होते. त्याच्यावर पाय ठेवत ठेवत तो सिंगल याची शिडी तयार करून वर पोचला. भिंतीवर पोचून ती शिडी उलटी टाकली, पुन्हा खाली उतरला, पुन्हा 5 फूट सरळ चालत गेला, पुन्हा ती शिडी वर टाकली, त्याच्यावरून चालत गेला, ती शिडी उलटी केली निघून गेला. 15 ऑगस्टच्या दिवशी खऱ्या अर्थानं. आणि त्यानंतर तो कैदी पुन्हा कधीही येरवडा जेलमध्ये आला नाही आजपर्यंत. तो पहिला चित्रपटाची स्टोरी आहे ती. तो पहिलाच कैदी होता का येरवडा? माझ्या मते जेल तोडून पळालेला पहिलाच कैदी असेल, पण तो कधीच आला नाही. म्हणजे तुम्हाला ती कहाणी ऐकताना असं जर वाटलं असेल की तो हिरो आहे आणि जेलर विलन आहे, तर आय थिंक मी जिंकलो. ज्यावेळी जामीन झाला असं कळतं एखाद्या कायद्याला, किंवा तुम्हालाही जेव्हा कळलं, तुमचा तर अनुभव तुम्ही सांगितलाच, पण जनरली तेव्हा काय वातावरण असतं? बाकीचे कैदीही एखाद्याच्या जामिनावर खुश असतात का? किंवा असं असतं ना बाबा की मैत्री खातीर यार माझं उशिरा झालं तरी चालेल, पण तुझं खरंच गरजेचं यार, तुझा जामीन व्हायला पाहिजे, असं वातावरण आतमध्ये असतं. आणि ज्या दिवशी जामीन होतो त्या दिवशी कायद्याचं काय असतं आणि एक एक्झिट प्रोसिजर आहे कशी, जशी आपण येतानाची बघितली, तर काय छोट्या मोठ्या फॉर्मॅलिटीज असतात जेणेकरून तो जेलच्या मग बाहेर जातो जामीन झाल्यावरती? तुम्ही 3 इडियट्स पिक्चर बघितला असेल, हो, त्यामधला एक डायलॉग आहे की जब दोस्त फेल हो जाता है तब दुख होता है और जब दोस्त फर्स्ट आ जाते तो और दुख होता है. दुसऱ्याचा जामीन झालं जास्त दुःख होतं का? तर नंबर करायमध्ये काय होतं माहिती का की 2 नंबरगारी आहेत आणि त्यातला एक जण सुटला,
तर बाकीचे लोक 4-5 दिवस फार दुःखी राहतात की तो गेला ना, माझं कधी व्हायचं. मन्नू तेरा हुआ मेरा कब होगा. पण इतर सामान्य माणसांनी सांगितलं ना, आतमध्ये जेलमधला प्रत्येक जामीन फार सेलिब्रेट केला जातो. ओके प्रत्येक जामीन असा सेलिब्रेट होतो जसं काय मीच बाहेर चाललोय. ओके याचं कारण असं आहे की त्या दुनियेत कुणालाही राहायची इच्छा नसते. अशा अफवा पसरवल्या जातात की जेलच्या कैद्यांना खूप चांगलं जेवण द्या, तर मग अडचण होईल, तर लोक कधीच बाहेर जाणार नाहीत. चांगलं जेवण देण्यासाठी कोणी तुरुंगात येत नाही. स्वतःचं स्वातंत्र्य गमावून कोणीही आयुष्यभर तिथे राहायला येत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य इतकी मोठी गोष्ट कुठलीच नाही. ती जर परत मिळाली तर सगळेजण सेलिब्रेट करतात. आणि मग जेलमध्ये स्वीट्स वाटले जातात, ज्याला परवडतं त्याला सोनपापडी नाही तर चॉकलेट वाटले जातात, साखर वाटली जाते. आणि मग त्याला काही वेळा ती गुद्देमाराची परंपरा पण आहे तिथं. मग त्यानंतर काही कैदी असे असतात की माझ्या घरी कळव, हे कळव, चिठ्ठ्या देतात त्याला लिहून. मग ती चिठ्ठ्या खिशात ठेवला तर पुन्हा त्याला मार पडतो की चिठ्ठ्या का ठेवल्या म्हणून. पण हे असं सगळं चालत राहतं. कित्येक वेळा असं होतं की जाणाऱ्या कैद्याकडे चांगले कपडे नसतात, तर कैदी स्वतःचे कपडे गिफ्ट करतात. बरं. मी माझा एक शर्ट की ज्याच्यावर RP नाव लिहिलं होतं, हा, महिंद्रा मेट टू मेजरचं शर्ट, पण आत गेला काय किंमत राहते हो त्याला. हा, एका कैद्याकडे कपडा नव्हता म्हणून त्याला देऊन टाकला. एक हाँगकाँगहून आणलेला एक छान याचा कॅप्टन अमेरिकेचा टी-शर्ट होता, जो मी एका टेली नावानी जो कायद्याचं वर्णन केलंय की जो समलैंगिक कैदी होता त्याला जाताना गिफ्ट म्हणून दिला होता, आठवण म्हणून. त्यामध्ये माझी एक एक्स्ट्रा चपलेचा जोड होता, जो देऊन टाकला होता लोकांना. तर लोक असं एकमेकाला आनंदाने देतात की जे कपडे घालून लोक मिरवत घरी जातात त्यामध्ये, की बाहेर जाताना तरी तू चांगला दिसला पाहिजेस. ते की मग तिथून निघताना काय होतं, गळाभेट होते. काही लोक वाजत गाजत एकमेकाला घेऊन जातात, दरवाजापर्यंत नेतात, आणि मग त्याच्या पुढं त्या यार्डाच्या पलीकडे तुझं जीवन चालू राहतं. मग जाताना काय होतं, आपण आपले कपडे, जेलमधले जे काही अंथरुणं पांघरुणं असतात, थाळीपाट असतात, ते सगळं आपण परत करतो. तिथं तो नोंद करून घेतो की एवढ्या गोष्टी मिळाल्या म्हणून. आणि मग जाताना तो सगळ्या लोकांना, त्याचा जेवढा वट असेल, तो एकदमच जर गरीब कैदी असेल तर मग त्याला कोण विचारत नाही तू चालला का म्हणून. तो श्रीमंत कैदी, प्रतिष्ठित कैदी असेल तर मग त्याला लोक थांबवून गळाभेटी घेऊन जेल कर्मचारी पण ग्रीटिंग करून निघून जातात तिथनं. मग जाताना काय होतं, परत जसं आपण एंट्रीच्या वेळेस त्याची झडती होते, तशी जाताना पण झडती होते. ती तेवढी कपडे काढून नसते, कारण तेव्हा फक्त तुम्हाला माणूस निघालेला आहे, त्यामुळे इथून काही चोरून तर घेऊन जात नाही, तेवढंच बघायचं असतं. तशी त्याची झडती होते. मग पुन्हा त्याच्या एंट्री होतात, पुन्हा लोकांना लाईनीने बसवलं जातं. 2-4 तास लाईनीमध्ये बसायला लागतं. म्हणजे जेवढा वेळ तुम्हाला आत यायला लागतो तेवढाच वेळ बाहेर जायला पण लागतो. मग आपण निवांत असे बसतो, हा, वाट बघत बघत. फक्त एवढंच, कसं ज्यावेळेस मूड चांगला असतो ना, आत येताना काय होतं, दुःखी असतो माणूस. आता माहिती असतं की बाहेर गेल्यानंतर लोक आपल्याला स्वीकारतील की नाही. हा, म्हणजे मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा 2 दिवसानंतर मी सकाळी कुत्र्याला फिरायला घेऊन गेलो होतो. आमच्याच कॉलनीतल्या एक बुजुर्ग महिना मला समोर चालत येताना दिसल्या. त्यांनी मला बघितलं आणि त्यांना एवढा मोठा धक्का बसला की मला असं वाटलं की मी त्याला 2 मिनिटं वेळ काढून ह्यांना सावरावं, कुत्रा बाजूला ठेवावं. कारण ते शॉक असतो एखाद्याला बघणं, त्यामुळे समाज पटकन स्वीकारत नाही. कारण आत बसलेला असताना माणसाच्या मनात हे विचार येतात की बाहेर गेल्यानंतर मी असाच एकाकी लोनली जीवन जगणार आहे का, मी पुन्हा सामान्य माणसासारखं आयुष्य जगणार आहे, हा प्रश्न असतो. 2-4 फॉर्मॅलिटी पूर्ण केल्या जातात तिथं, सह्यांचे सोपस्कार होतात. जर तुमच्याकडे काही एक्स्ट्रा पैसे शिल्लक असतील ते पैसे परत मिळतात, आणि जेन्युनली मिळतात, तिथं कोणी हे करत नाही. आणि ते पैसे मिळाले की लोकांच्या मनात सुरू होतात की आता मी बाहेर गेल्यावर ह्या पैशाची बिअर पिणार, विस्की पिणार. आणि त्याच लोक उघड बोलतात की ज्याचं मला आश्चर्य वाटायचं. आणि मी 1-2 लोकांना टोकलं पण, तर त्यांनी मलाच बोलले, तुम्ही उगं फेका मारतायत, तुम्ही पण जाऊन बिअरच पिणार म्हणाले. म्हटलं असेल बाबा. तर असे प्रकार होतात. आणि त्याच्यानंतर मग कैदी बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर एक भयानक सोपस्कार आहे, जो मी पुस्तकात लिहिला नाही, की तिथं एक पेंढाऱ्यांची टोळी बसते पोलिसांची. जे DB वाले असतात ते विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे आहेत का, येरोडा पोलीस स्टेशनचे का, क्राईम ब्रँचचे माहित नाही मला, पण झाडून सगळ्या लोकांकडनं पैसे घेतल्याशिवाय त्यातला एकही माणूस आत बाहेर जाऊ शकत नाही. मग तुम्हाला पुन्हा अडकवण्याची धमकी मिळते. आणि ते गेटच्या आत चालतं, बाहेर नाही. ओके. हे साध्या वेशातले 4-5 पोलीस कर्मचारी तिथे थांबतात. आजच्या घडीला दररोजचं 50,000 रुपयाचं उत्पन्न असेल या टोळीचं. बापरे. हा, आणि हे उघड चालतं, वर्षानुवर्ष चालतं. पण काय आहे, कैद्यांना लुटणं हा गुन्हा नाही ना, बरोबर, ते पाप नाही ना. हा, आणि मला खात्री आहे की ती इतकी मोठी कमाईची पोस्टिंग आहे की त्याचे सुद्धा रेट कार्ड ठरले असतील आजच्या घडीला.
कारण अशी लूट, आणि ही लूटकाडूट फक्त येरवडा जेलमध्ये नाही, प्रत्येक जेलमध्ये रोज जामिनावर सुटणारा कैदी अशा प्रकारे इथे लुटला जात असे. मला जेव्हा होतं तेव्हा मला शेवटी जेव्हा मला 15-20 मिनिटं अडवून ठेवलं, माझ्या भावाची अडवणूक झाली. ते मी पुस्तकात लिहिलं नाही, याचं कारण मला कॉन्ट्रोवर्सी करायची नव्हती. पण म्हणलं योग्य वेळी या दिवशी या लोकांचा मी बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. तर तेव्हा मला सांगावं लागलं मी कोण आहे भाऊ, की म्हणलं हे बघ, हे मला प्रेमात बाहेर जाऊ दिलं तर ठीक आहे, पण मग संघर्षाचा मार्ग करायचा तर फक्त एवढंच सांगतो की एकाला एक नाही वाजवली जाणार, इतकंच आहे. याचा अंदाज दिल्यानंतर मग त्यांनी मी एकदा अपवाद ठरलो, पण त्यांची हिंमत एवढी होती की बाकी सगळ्यांची लूट चालू राहील. आणि उघड पैसे, म्हणजे त्यामुळे जे पैसे जेल कैद्यांना आतमध्ये परत मिळाले, की जे तुमचे उरलेले पैसे म्हणून, ते सगळे पैसे शेवटी बाहेर जो सोडणारा पोलीस कर्मचारी होता त्याच्या खिशात गेले. सगळे काय ठेवत नाहीत. ओके. आणि म्हणजे तिथून फक्त बाहेर जाऊ देण्याचे 2,000 रुपये, 3,000 रुपये, 5,000 रुपये रेट आहे. हा, म्हणजे गरीब कैदी असेल त्यांच्याकडे मग 400-500 मिळाले तेही चालतात, पण ते मिळाल्याशिवाय तिथून तुम्हाला बाहेर सोडलं जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सर्वात बिटर अनुभव हा होता. आणि त्याच्यानंतर मग काय आझादपंची. एक आता असा प्रश्न आहे की एक क्षुल्लक छोट्या मोठ्या गुन्ह्यामध्ये कधी कधी अंडर ट्रायल कैदी अनेक काळ आतमध्ये राहतात. क्षणिक राग असतो, किंवा मोठा क्राईमही असेल तरी बऱ्याच वेळा त्याच्यामुळे शिक्षणिक रागच असतो. तर याविषयी थोडंसं काय सांगाल, की एक सामान्य माणूस आपण जे बाहेर आयुष्य जगतो, आपल्यालाही अनेक वेळा राग येतो, अनेक प्रसंगी येतो, आपण त्यातून रिॲक्ट होत असतो. सेम तशाच फेजमधून ही लोक गेलेली असतात का, की फक्त त्यांनी एक पाऊल पुढे टाकलेलं असतं? नेमकं कसं? कसं आहे माहिती का, आपण ज्याला संस्कार म्हणतो त्याचा अर्थ काय हो, ते म्हणजे नक्की काय हो? मला असं वाटतं की संस्कारामध्ये 2 विकारांवर नियंत्रण करण्याची क्षमता निर्माण होते माणसामध्ये. एक आहे काम, दुसरा आहे क्रोध. म्हणजे एखाद्या स्त्रीविषयी तुमच्या मनामध्ये कितीही लालसा असेल तर तिच्याशी कसं वागलं पाहिजे याचं सामाजिक भान निर्माण करणं हे संस्काराची सर्वात मोठी भूमिका असते. ती दुसरी भूमिका असते की तुम्हाला एखादी गोष्ट न आवडो, तिच्याविषयी राग येऊ, पण तो रागाची अभिव्यक्ती कशी करायची याचं शिक्षण म्हणजे संस्कार झाले, जे सामान्य माणसाच्या बाबतीत खूप चांगले होतात. जिथं ते होत नाहीत तिथं राग आणि वासना या 2 गोष्टीची अभिव्यक्ती तुमच्या हातात राहत नाही आणि त्यातून गुन्हे घडतात. मी जे ऑब्झर्व केलं जेलच्या कैद्यांमध्ये, की राग कशामुळे येतो आणि तो किती प्रमाणात येतो हे तुमचं आणि माझ्या आणि तिथल्या कैद्यांच्या आयुष्यामध्ये प्रचंड फरक आहे. की मला अमुक एका गोष्टीमुळे राग आलाच पाहिजे का, हा, आणि तो जर आला तो किती प्रमाणात व्यक्त झाला पाहिजे, याच्यामध्ये जेलमध्ये कुठलंही ताळतंत्र राहत नाही. मला असे अनेक कैदी भेटले की ज्यांनी आयुष्यामधल्या त्यांच्या कहाण्या सांगितल्या आणि ते मला म्हणाले की मला असं वाटतं की त्यावेळेस मला तेवढं चुकायची गरज नव्हती. बरोबर. म्हणजे माझ्या बराकीमध्ये एक वॉचमन होते, अतिशय सज्जन माणूस. वयाच्या 50व्या वर्षी त्या माणसाकडनं गुन्हा घडला, 60व्या वर्षी तो माणूस जेलमध्ये आला. हा, आणि जेव्हा माझ्याबरोबर होते तर 10 वर्षाचे, तेव्हा ते 65 वर्षाचे होते. हा, 1 वर्षभरानंतर त्यांची शिक्षा कोर्टाने माफ पण केली, उरलेली शिक्षा त्यांचं वय पाहता. तो मनुष्य मला दिवाळीच्या दिवशी पहाटे, म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी पहाटे तेल आणि उठणं लावत होता की अरे आज तुझ्या घरचं कोणी नसेल, मी तुझी भूमिका पार पडतो. आणि मी त्यांच्या बाबतीत तीच भूमिका पारली, मी त्यांचे पाय चेपून दिले तेलाने. तर हा मनुष्य मला एकदा बोलताना सांगत होता की म्हणाला की माझ्या शेजारच्याच शेत होतं, त्याची गुरं माझ्याकडे चरतात, एवढाच विषय होता म्हणले. त्याची अचानक गुरं चरताना दिसली म्हणले, आणि मी हातातलं दाणकं उचललं आणि त्याच्या डोक्यावर जाऊन मारलं म्हणले. हा, आणि ते तिथं जागेवरच कोसळला माणूस म्हणले. मला त्याचा पश्चाताप झाला. पुढचे 3 दिवस मी हॉस्पिटलला जाऊन बसलो म्हणले. मीच पोलिसांना खबर केली, पण म्हणले 3 दिवसांनी तो माणूस गेला. सुरुवातीला माझ्यावर कलम लावलं मारहाणीचं, नंतर ते 302 झालं. कोर्टाला जेव्हा ही कहाणी कळली त्या कोर्टाने त्याचं 304 केलं, सदृश्य मनुष्यवध केला, 10 वर्षे शिक्षा लावली. म्हणजे माझ्याकडे पर्यायच नव्हता म्हणले. मला इतका पश्चाताप झाला की मी गुन्हा कबूल करून मोकळा झाला. हा मनुष्य खूप चांगला माणूस होता, फक्त त्या क्षणाला त्याला तो राग नाही नियंत्रण करता आला, आणि कदाचित कोर्टाला दया आली असं म्हणून 5-6 वर्षानंतर हे झालं. पण म्हणजे आपल्याला आत गेल्यानंतर संदेश एवढाच मिळतो. माझ्या पुस्तकामध्ये एक टॉपिक आहे, माणूस गुन्हेगार का होतो.
तो जर तुम्ही वाचलात आणि इतरांच्या कहाण्या वाचल्यात तर तुम्हाला फक्त एवढंच कळेल की जर मला राग आणि वासना या दोन गोष्टीवर नियंत्रण नाही मिळवता आलं तर आयुष्यात कधी ना कधी तिथे येरवडा जेलचा किंवा कुठलाही जेलचा दरवाजा आपल्यासाठी ओपन होईल. आणि कधी कधी भीती वाटते आणि कधी कधी सामाजिक जबाबदारीची पण जाणीव होते की आतमधला जो माणूस आहे ना त्याला आपण असं गोणपाटात घालून गांधी आरडात मारण्यापेक्षा त्याला राग कसा नियंत्रणात ठेवायचा हे जर आपण शिकवलं तर कदाचित आपल्याला समाजात कमी गुन्हेगार दिसतील. ज्या झोपडपट्ट्या आहेत आपल्या शहरात, मी जे विधीज्ञ वेलफेअर फाउंडेशनची स्थापना केली त्यामध्ये वन ऑफ द हेतू हाच आहे की की ज्या समाजामध्ये संस्कार होत नाहीत त्या समाजाला राग नियंत्रणात ठेवायला आणि वासना नियंत्रणात ठेवायला जर आपण शिकवू शकलो तर कदाचित जेवढी गर्दी येरवडा जेलमध्ये दिसते तेवढी भविष्यात दिसणार नाही. एकंदरीत कायद्यांसाठीच नाही तर सामान्य माणसासाठी सुद्धा तुम्ही ही फार मोठी गोष्ट बोललात. आपले शेवटचे 1-2 प्रश्न आहे, त्यामध्ये असं विचारायचं मला की जेलमधल्या किंवा तुरुंगामधल्या कोणत्या गोष्टी 1-2 अशा की ज्या अत्यंत सकारात्मक वाटल्या. आता अर्थात आपण बऱ्याच अंगांनी त्यावर चर्चा केली, पण काही 1-2 गोष्टी चांगल्याही तुम्हाला वाटल्या असतील, त्या 2 गोष्टी आणि भयंकर टोकाच्या 2 नकारात्मक गोष्टी की आज घडीला मला ह्या 2 गोष्टी जर बदलायची चान्स दिली तर मी ह्या 2 बदलील प्रायोरिटीवर. अशा 2 सकारात्मक आणि 2 नकारात्मक गोष्टी तुम्हाला कोणत्या वाटल्या? बरं, सकारात्मक आधी बोलू कारण पुस्तकाचा हेतू सकारात्मक आहे आणि तुम्ही प्रश्न पण मला सकारात्मक आधी विचारला होता. माझ्या पुस्तकाच्या शेवटच्या चॅप्टरमध्ये एक कहाणी लिहिली. ती काही कहाणी अशी आहे की जून 2022 मध्ये, प्रिसाइजली 20 जून 2022ला एका वीरेंद्र सिंग कोहली नाव लिहिले, त्याचं नाव वेगळं होतं. त्याचं नावाच्या एका कैद्याला साप चावला टिळक सेपरेट यार्डामध्ये. ओके. अचानक आरडा उठला, बबनला बोलवा. हे बबन नाव येत नाही, त्याचं नाव वेगळं आहे, पण ते मी मुद्दाम सांगणार नाही कारण लोक काय करतात गुगल सर्च करून माहिती घेतात त्याचा गुन्हा काय आहे. तर त्या बबनला बोलवा म्हणून ओरडा उठतो. लोक पळत सुटतात, त्याला पकडून आणतात. बबन, अरे टिळक सेपरेट यार्डात साप निघालाय, लवकर चल, कारण बबन हा कैदी साप पकडण्यातला माहीर आहे. तो जेव्हा तिथं पोचतो तेव्हा साप कुठल्या तरी कपारीत शिरलेला असतो, तो कुठेही माहित नाही, पण त्याला एवढं दिसतं की हौदावर वीरेंद्र सिंग कोहलीला साप चावला आणि तो विवळत पडलाय. आता त्याच्या समोर पर्याय 2 पैकी एकच आहे, एक तर साप शोधण्यात अर्धा तास घालवा, तर याला पहिलं दवाखान्यात घेऊन जा. हा उठतो, स्वतःच्या पाठीवर त्या कोहलीला टाकतो आणि तो हॉस्पिटल विभागाकडे पळत निघतो. टिळक सेपरेट यार्ड पश्चिमेकडे आहे, मध्ये हमरस्ता आहे, जेलचा दक्षिणोत्तर हमरस्ता, आणि उजवीकडे रस्त्याच्या पलीकडे हॉस्पिटल आहे. साधारण 300 मीटर त्याला अंतर जायचंय चालत. एक कैदी पाठीवर टाकून तो निघालाय पळत. रस्त्यात हा कैदी ज्याला साप चावलाय तर तो उलटी करतो, त्याची उलटी याच्या अंगावर सांडते. हा कैदी तसाच पळतो, तिथं पोचवतो, त्या कैद्याला तो झोपवतो. कोहलीला ताबडतोब सलाईन दिलं जातं, ससून हॉस्पिटलशी बोलणं केलं जातं कारण आमच्याकडे काही अँटीव्हेनॉमस तिथं काही इंजेक्शन नाही आहेत, त्यामुळे ससूनला ताबडतोब हे होते, ॲम्ब्युलन्स रेडी होते. दरम्यानच्या काळात हा कैदी जातो, बबन हौदामध्ये दुसऱ्या जातो, टिळक त्याच्यामध्ये हॉस्पिटल विभागामध्ये आंघोळ करतो आणि ओल्या अंगानिशी निरोप द्यायला येतो. कुणाला? वीरेंद्र सिंग कोहलीला, ज्याला साप चावलाय. तो म्हणतोय, कैदी रडतोय, तो म्हणतोय मैं तो अभी मरने वाला हूं. और हा त्याला सांगते कुछ नहीं होता बे, आज शाम को बात करते, बहुत हो गया तेरा नाटक, जा. असं करून त्याला माहिती असते डेंजरस केस आहे, पाठवते तसाच. या कहाणीतला ट्विस्ट मला तेव्हा समोर आला, मी बबनला त्या समोर ओळखायचो, कोहलीला ओळखायचो, पण बबन तर फारच रेग्युलर संपर्कातला होता. मला जेव्हा कहाणी ट्विस्ट तेव्हा कळला जेव्हा मला समजलं की वीरेंद्र सिंग कोहली हा एक HIV पॉझिटिव्ह पेशंट होता. बापरे. आता ही कहाणी पुन्हा एकदा ऐका की बबननी एका HIV पेशंटला उचलून घेतलाय. मला भीती अशी वाटली की स्वारगेट चौकात कोणाला साप चावला आणि लोकांना कळलं की याला HIV पॉझिटिव्ह आहे, त्याला कोणी हात पण नाही लावणार. डॉक्टर समोर येईल की नाही माहित नाही, सामान्य माणसाची दूरची गोष्ट आहे, पण एक कैदी त्याला माहिती हा HIV पॉझिटिव्ह आहे. म्हणजे मला अनेक वेळा असं वाटतं की जेलमध्ये गेल्यानंतर हे द्वैत संपुष्टात येतं आणि हे द्वैत संपुष्टात आलेली अनेक माणसं मी पाहिली, कदाचित मी त्यांच्या उंचीला नाही पोहोचू शकलो. समाजाच्या दृष्टीनं बबन हा एक गुन्हेगार असेल, पण मला असं वाटतं की त्याला गुन्हेगारी केल्यानंतर ते साध्य करता आलं जे कदाचित मोठ्या मोठ्या योग्यांना ध्यान करूनही साध्य नाही करता येणार.
बरोबर. की म्हणजे ब्रह्म सत्यम जगत मिथ्या, किंवा मी म्हणतो ब्रह्म आणि परब्रह्माच्या पलीकडे काहीच नाही, हे त्याला सापडले. व कदाचित मला मी ज्या समय बाहेर आल्यानंतर जे अंगारखे घातलेले आहेत वेगवेगळे, ते अंगारखे उतरेपर्यंत समोरचा माणूस जिवंत राहू शकणार नाही. त्यामुळं त्यांनी एका HIV पॉझिटिव्ह पेशंटची उलटी अंगावर झेलली आहे, आणि त्यांनी ती गोष्ट करून दाखवली की जी कदाचित जेलच्या बाहेरच्या लोकांच्या दृष्टीने सुद्धा प्रेरणादायी गोष्ट आहे, की त्यांनी एका HIV पेशंटचा जीव वाचवला. हा, त्यांनी सगळे समाजाने निर्माण केलेली आर्टिफिशियल खोटी बंधनं झुगारून, म्हणजे स्पर्शाने HIV पसरत नाही मला शिकवलंय हो, मी ते पाळू शकतो का? हा प्रश्न मी स्वतःला विचारला आज जाऊन, आणि मला त्याचं उत्तर नाही असं आलं. कारण मी जेव्हा पहिल्यांदा एका HIV पेशंटचा हातात घेतला होता, मला शहारे आलते. मी खोटं कशाला सांगू, माझ्यामधला खोटेपणा मी किती लपवून ठेवू. पण त्यामुळे मला असं वाटलं की माझ्या दृष्टीने तो आदर्श आहे. एक पहिलं उदाहरण झालं. दुसरं उदाहरण सांगतो की जे मला खूप प्रेरणादायी वाटलं. त्याचं नाव मी मोपलवार लिहिलंय. हा, अनिल जगन्नाथ मोपलवार, त्याचंही नाव, खरं नाव वेगळं आहे. या माणसाला 3 वेगवेगळ्या केसमध्ये फाशीची शिक्षा लागली होती. 3 वेगळ्या केसमध्ये फाशीची शिक्षा लागली. हा जो कैदी आहे, याचं खरं नाव मी तरीही सांगणार नाही, पण या कैद्याला विश्वास नांगरे पाटील आणि TL आपले कृष्ण प्रकाश, हे 2 IPS अधिकारी कधी विसरू शकणार नाही. याचं कारण या 2 IPS अधिकाऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागलं होतं या माणसाला पकडण्यासाठी. मला खात्री आहे नांगरे साहेबांनी आता जर हा इंटरव्ह्यू ऐकला तर ते 100% माणसाचं नाव खरं सांगतील. कारण हा कैदी रस्त्यावर पळतोय आणि त्याच्या मागे अधिकारी पळतायत. एकदा एका अधिकाऱ्यांच्या पायाचा चावा घेतला या माणसाने. बापरे. असा कैदी की ज्याला पकडण्यासाठी अक्षरशः 2 पोलीस सुपरिंटेंडंटला रस्त्यावर उतरायची वेळ आली होती अहमदनगर जिल्ह्यामध्ये. हा मनुष्य जेव्हा जेलमध्ये जाऊन इतका सुधारला, 180 अंशातून सुधारला. त्याची 3ही केसमधली फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टाने रद्द केली. पण आता रूल असा आहे की जर तुम्हाला फाशी रद्द होऊन जन्मठेप झाली तर तुम्हाला 14 वर्षानंतर माफी नाही मिळत. तुम्हाला मृत्यू पण जेलमध्येच होतो. पूर्ण आयुष्य जेलमध्ये, मृत्यू पण जेलमध्येच, मरेपर्यंत फाशी झाली, मरेपर्यंत जन्मठेप झाली त्याच्यात. तर आता जेव्हा त्याला माहिती आहे की मला 3 गुन्ह्यांमध्ये मरेपर्यंत जन्मठेप झाला, आपल्या आयुष्यातून झाली काहीतरी चूक मान्य, आज तो कैदी इतर कैद्यांसाठी इतका झटतो. त्याला फक्त कळलं की अमुक जेलमध्ये बाराकीत अमुक माणूस आजारी आहे, पळत निघाला समजा हॉस्पिटलमध्ये काहीतरी त्याला मदत करायला. दिवसभर इतर कैद्यांसाठी धडपड करत असतो, आणि एवढं करून कायम आनंदात जगतो. तो मनुष्य मला जेव्हा पहिल्यांदा भेटतोय तेव्हा तो मला सांगतोय की मी माझ्या बहिणीला माझा जेलमधला पगार साठवून त्या पैशातून मी माझ्या बहिणीला एक गाय गिफ्ट केली. मला स्वतःला भविष्य नाही, पण माझा भाचा अमुक शिक्षण घेऊन पुढे जावा म्हणून मी काय केलं पाहिजे. हा मनुष्य दुसऱ्याच्या भविष्यासाठी झटतोय. मला असं वाटतं की ही खूप प्रेरणादायी उदाहरणं होती. म्हणजे सामान्य माणसं किरकोळ कामासाठी आत्महत्या करताना डिप्रेशनमध्ये जातात तो, पण ज्या माणसाला माहिती मी आता कधीच बाहेर येऊ शकत नाही, तो मनुष्य इतका जर सकारात्मक आनंदी राहू शकतो, आम्ही का गौड मारले, आम्ही का नाही करू शकतो. मला असं वाटतं ते एक उदाहरण. तुम्ही 2 कुठल्या गोष्टी नकारात्मक सांगितल्या ज्या होऊ नयेत. म्हणजे पहिली नकारात्मक गोष्ट म्हणजे आत्महत्या. मला एका कैद्याने जेलमध्ये मला खूप गोष्टी पाहायला मिळाल्या. माझ्या समक्ष 2 कैदी आत्महत्या, 3 आत्महत्या लोक करताना वाचले. 2 लोकांनी फाशी घ्यायचा प्रयत्न केला होता आणि एकाने वरनं उडी मारली होती. तर हे खूप दुर्दैवी, दुःखद वाटतं. मला असं वाटतं की कितीही कारण असो, एखाद्या माणसाली कायद्याने कोणाला फाशी दिली तर गोष्टी वेगळी, पण कायद्याच्या भीतीने कोणाला जर फाशी घ्यायची वेळ येत असेल तर मला असं वाटतंय ते वातावरणात थोडासा बदल व्हायला पाहिजे. कारण शेवटी आपण तुरुंग हे सुधारगृह म्हणून बघतो, पण तिथं गेल्यानंतर माणसाला जर अशी परिस्थिती निर्माण झाली की आपण आता इथंच मरावं, मग कोर्टाने मला गुन्हेगार मानण्याआधीच मी स्वतःचा जीव टाकावा, तर ती व्यवस्था बदलायला पाहिजे. हा एक पहिला वाटलं मला. दुसरा मुद्दा असा आहे की ज्याचा मी दोष जेल प्रशासनाला देतो की बाबा, स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली. भारतामध्ये रस्त्यावर, सुप्रीम कोर्टामध्ये, पार्लमेंटमध्ये, सगळ्या ठिकाणी आपण राज्यघटनेच्या गोष्टी करतो. आमच्या इथले खासदार राज्यघटना हातात घेऊन शपथ घेतात, पण ती राज्यघटना भारताचं 75 वर्ष झाली तरी
जेलमध्ये लागूच कधी झाली नाही. त्यांना न्याय असतो, हा, त्यांना काही घटनात्मक अधिकार असतात, हे आम्ही कधी मान्य करणार? त्यामुळे जेल मॅन्युअलमध्ये पण घटनात्मक सुधारणा व्हायला पाहिजे आणि जे आहे ते जेल मॅन्युअल पण लागू व्हायला पाहिजे. या गोष्टी आम्ही कधी करणार आहोत? आणि त्यामुळे सर्वात ती गोष्ट खटकणारी आहे, कारण पुन्हा जेलमधल्या 100 प्रश्नांच्या मुळाशी एकच समस्या आहे, ती म्हणजे जेल मॅन्युअल लागू होत नाही आणि राज्य घटनेचा तर काही संबंधच उरत नाही तिथं आतमध्ये. त्यामुळे या गोष्टी मला खटकणाऱ्या आहेत असं माझं मत आहे. निश्चित. तुम्ही मगाशी उल्लेख केलात विधिज्ञ वेलफेअर फाउंडेशनचा, ज्या माध्यमातून तुम्ही काम करता. जेलमधून तुम्ही जेव्हा बाहेर आले तर त्यामागे एक काय प्रेरणा होती विधिज्ञ वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून कैद्यांसाठी किंवा गरजू लोकांसाठी, बंद्यांसाठी काम करण्याची? या फाउंडेशन विषयी आणि त्याचे एकंदरीत कार्याविषयी थोडक्यामध्ये सांग. हे बघा, माझ्याकडं जेल बाहेर येताना 2 चॉईसेस होते. एक सोपा चॉईस होता, एक अवघड होता. सोपा चॉईस होता की इथून उंबरठा क्रॉस करताना विसरून जायचं की मी जेलमध्ये होतो आणि विसरून जायचं ही सगळी माणसं तुमच्या आयुष्यात कधी होती. किंबहुना मला घरच्यांकडनं सुरुवातीला हा सल्ला मिळाला, तुझं पुस्तकात पण लिहिलंय, आणि घरचे हेही म्हणायचे की यापदी यानंतर कधीच कुणाला सांगायचं नाही आपण जेलमध्ये होतो. बरोबर. त्यामुळे मी जेलचे अनुभव पण काही दिवस मी हॉस्टेलमध्ये होतो असं पद्धतीने सांगितले. तर पण मला आत गेल्यानंतर असं वाटलं की एकतर आपण IPS होतो, आपल्याला कायदा काय, राज्यघटना काय हे माहिती होतं. आज आपण वकील आहोत, एकीकडे आपण अन्यायाविरुद्ध काही गोष्टी बोलतोय, मांडतोय. आपल्याला योगायोगाने काही गोष्टी दिसल्या, म्हणजे मी IPS असतानाही मला ज्या दिसल्या नव्हत्या, किंवा वकील म्हणून किंवा न्यायाधीश म्हणूनही ज्या गोष्टी दिसल्या नसत्या, अशा गोष्टी मला कैदी म्हणून परमेश्वरांनी दाखवल्या. मग त्या गोष्टीमध्ये बदल व्हायला नकोत का? आणि ते जर व्हायचे असतील तर 2 प्रकारे होतील. एक तर मी इंडिव्हिज्युअल कैद्यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे, आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे पॉलिसी लेवलवर काहीतरी बदल व्हायला पाहिजे. एक वरिष्ठ अधिकारी म्हणून राहिल्यानंतर आणि गव्हर्नन्स कसा होतो हे समजल्यानंतर मला असं वाटलं की आपल्याला प्रशासनिक सुधारणा म्हणजे धोरणात्मक सुधारणासाठी काहीतरी काम केलं पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून PIL केल्या पाहिजेत. त्यामध्ये काही जेल मॅन्युअलमध्ये बदल व्हावे म्हणून आपल्याला कोर्टाकडे आग्रह धरला पाहिजे. आपल्याला वरिष्ठ पातळीवर पोहोचून काही कायद्यांमध्ये बदल करता आले पाहिजेत. हा एक स्ट्रॅटेजिक लेवलचा बदल. दुसरा टॅक्टिकल लेवलचा बदल असा, अरे किती माणसं खितपत पडली आहेत, कुठल्या गुन्ह्यांसाठी पडली आहेत, कारण नसताना पडले, त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणी माणसं नाहीत म्हणून ती माणसं उभी करू शकत नाहीत. म्हणजे मी मध्यंतरी अशा काही केसेस लढल्या की ज्यामध्ये मी फक्त अर्ज केला असेल हायकोर्टाला, मी आर्ग्यू पण नाही केलं, ते ऍप्लिकेशन वाचून कोर्टाने जामीन दिलेत. म्हणजे मला एवढं दिसतंय की थोडक्यात यांच्यासाठी अर्ज करण्यासाठीही माणसं नाहीत हो. म्हणजे आपल्याला एक मोठं जन आंदोलन उभारण्याची गरज आहे. हे मी एकट्याने नाही करू शकत, याला संघटनात्मक बळ पाहिजे, याला पैसा पाहिजे. मी उदाहरण सांगतो तुम्हाला की समजा असं गृहीत धरा की मला समजा हायकोर्टाची एक केस लढायला 20,000 रुपये खर्च येतो. कॉस्ट म्हणतो, प्रॉफिट नाही. त्यात पेट्रोलची, डिझेलची कॉस्ट आली, माणसाच्या क्लार्कची समजा काही कॉस्ट आली, झेरॉक्सिंगची कॉस्ट आली, काय असेल ते असेल. आणि समजा मला 500 कैद्यांवर हे करायचं असेल तर माझी किंमत किती हे झाले, 10 लाख रुपये झाले. म्हणजे मला 500 कैद्यांवर परिणाम हे करायचं असेल तर 10 लाख रुपये हे पाहिजे. बरं, म्हणजे अशा कामासाठी तुम्हाला माणसं नेमता आली पाहिजेत, एक क्लेरिकल स्टाफ पाहिजे, चांगले वकील पाहिजेत, म्हणजे एक तुम्हाला एक धोरणात्मक त्याला एक बळ पण देता आलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी विधिज्ञ वेलफेअर फाउंडेशनची स्थापना केली. माझ्या कुटुंबाने त्याला मला सपोर्ट केला आणि त्याच्यामध्ये आत्ता बाळसं धरायला सुरुवात झाली. कारण पहिलं काय पाहिजे, फर्स्ट कम्स केपेबिलिटी. पहिले पैसे पाहिजेत. पैसे असल्याशिवाय तुम्ही याचं बळ तुम्ही काय तुम्ही हे करू शकत नाही. तर मग तिथं आत्ता आम्ही पोचलो आहोत. आम्ही काही सक्सेसफुल प्रयोग करून बघितले की जे प्रयोग यशस्वी झाले त्या प्रयोगातून आम्ही काही मॉडेल तयार करतोय. कारण माझी अजिबात इच्छा नाही, ज्या लोकांनी आम्हाला पैसे दिलेत, माझ्या शिक्षिकांनी पैसे दिले, त्यांचं वय 88 वर्ष आहे. माझं पुस्तक वाचलं, एका रिटायर्ड कॉर्पोरेशनच्या शिक्षिका होत्या. त्या पुस्तकामध्ये मी एका ठिकाणी एक वाक्य लिहिलंय की सरकार याचा अर्थ सुमार दर्जा हे दाखवून देण्याचा चंगत जर सरकारी शाळांनी बांधला असेल तर आम्ही काय करणार. आणि त्या सरकारी शाळेतल्या शिक्षिका होत्या, त्यांना वाईट वाटलं आणि म्हणून त्यांनी मला 2,000 रुपये त्याची हे दिली. आता मला सांगा, जर पेन्शनर लोक स्वतःच्या तुटपुंज कमाईतून जर विधिज्ञ वेलफेअर फाउंडेशनला पैसे देऊ करत असतील तर माझी जबाबदारी फार वाढते हो.
आणि त्यामुळे मी आता घाई करत नाही. धोरणात्मक गोष्टी होण्यासाठी काही वेळ लागला तरी चालेल, पण मला अशा बदलांपर्यंत पोचायचंय. म्हणजे तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारला होता मला की तंबाखूजन्य पदार्थांचा वापर. माझी पहिली PIL ज्याच्यावर माझं काम संपत आलेलं आहे ती येरवडा जेलमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या कारागृहामध्ये तंबाखूजन्य पदार्थांना बंदी घालावी म्हणून हायकोर्टात मध्ये आम्ही चाललो. त्यासाठी पिटिशनर इन पर्सन म्हणून मी आर्ग्यू करणार. ओके. पण त्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग की एक झटका आणि तुम्हाला बदल जमिनीवर पाहायला मिळेल, अशा काही गोष्टींवर आमचं काम चालू आहे आणि जे तुम्हाला लवकरच विधिज्ञ वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून घडताना तुम्हाला पाहायला मिळेल. या कार्यासाठी आमच्या शॉर्ट टर्म मराठीकडून विधिज्ञ वेलफेअर फाउंडेशनला नक्कीच शुभेच्छा आहे. आणि आता जे तुम्ही म्हटले बाळसं धरायला लागलंय आपलं फाउंडेशन, तर त्याचा लवकरच विस्तार होऊन त्याचा एक वटवृक्ष केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशभर विस्तारेल आणि जेणेकरून सर्व जे गरजू कैदी आहेत किंवा जे याचे रिलेटेड घटक आहेत त्या सगळ्यांना याचा लाभ होईल. यासाठी तुम्हाला सदिच्छा. तुम्ही सर्व वेळ काढून शॉर्ट अप मराठीच्या पॉडकास्टसाठी आलात आणि आपला वेळ देऊन आमच्या दर्शकांना तुरुंगाची विविध रंग, जे नावच आहे आपलं तुरुंग रंग आपल्या पुस्तकाचं, ते वेगवेगळे रंग छटा तुम्ही चांगल्या वाईट भल्या बुऱ्या उलगडून दाखवल्या, त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून आभार आणि तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. तर मित्रांनो, हे होते ॲडव्होकेट रवींद्रनाथ पाटील. आपल्यासोबत त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांचं तुरुंग रंग हे पुस्तक जे आहे ते अल्पावधीतच लोकप्रिय झालंय आणि तुम्ही सुद्धा एकदम डिटेलिंगमध्ये तुरुंगाचे विविध रंग किंवा तुरुंगाचा अंतरंग उलगडून दाखवणारा त्यांचा जो प्रवास आहे तो ह्या पुस्तकातून वाचू शकता. मनोविकास प्रकाशननं हे पुस्तक प्रकाशित केलंय. तुम्ही ते बुक गंगा किंवा ॲमेझॉनवरूनही मागवू शकता. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि नंतर पुस्तक कसं वाटलं किंवा तुम्ही वाचलेलं असेल पुस्तक तर त्यातलं तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं हे आपल्या यूट्यूब चॅनलच्या हा एपिसोडच्या कमेंट्समध्ये जरूर कळवा. हा एपिसोड जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपलं शॉर्ट अप मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.